Wow! 3, 2, 1. नमस्कार. कल्याणचे सांगती या कल्याण चॅप्टर मेंबरच्या मुलाखतींच्या घरगुती कार्यक्रमाच्या सोहळ्यात मी मिलिंद विनायक काणे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मंडळी, आज आपण भेटणार आहोत कल्याण चॅप्टरचे फार जुने मेंबर, म्हणजे कल्याण चॅप्टर सुरू झाला तेव्हापासूनच्या फाउंडर मेंबरपैकी एक आणि सध्याच्या अंबरनाथ बदलापूर चॅप्टरच्या गार्डियनना, म्हणजेच मकरंद ताम्हण्यांना. नमस्कार सर. नमस्कार. आपण वेळ दिलात त्याबद्दल मला पूर्ण धन्यवाद. आज आपला चौथा भाग आहे आणि आज आपण आलात आणि आज आपण गप्पा मारणार आहोत. तर सुरुवात करायची. 100%. हा सर, आपण कल्याणात राहतात, कल्याण स्थित आहात आणि जन्मापासून कल्याणाला, तर बालपण, शाळा, कॉलेज हे सगळं कल्याणातच. तर थोडं त्याविषयी ऐकायला आवडेल. बालपण म्हटलं तुम्ही सांगितलं तसं कल्याणातच, म्हणजे माझं मी प्रायमरी शाळा म्हणतो आपण ती बालक मंदिर शाळा आमची. बालक मंदिर शाळेनंतर मी सेकंडरी जे असते ते माध्यमिक शाळेत त्या सुभेदारवाड्यामध्ये मी होतो. अच्छा. आणि तिथून नंतर बिर्ला कॉलेजमध्ये BSc पर्यंत म्हणजे सगळं शिक्षण वगैरे सगळं जे आहे ते कल्याणमध्येच झालं. वा, उत्तम. म्हणजे टिपिकल कल्याणकर जसा ओक हायस्कूल किंवा सुभेदारवाडा असं जातो. त्यावेळी 3 शाळा होत्या अशा आमच्या, म्हणजे आपल्या पारनाका वगैरे जो भाग आहे त्याच्यामध्ये सुभेदारवाडा, बालक मंदिर आणि शारदा मंदिर, बरोबर, या 3 शाळा होत्या. आणि त्यातल्या त्यात ज्या टॉपला होत्या त्या सुभेदारवाडा आणि ओक हायस्कूल होत्या. त्यामुळे एक तर इकडे नाही तर तिकडेच सगळेजण असायचे. खरी गोष्ट. म्हणजे कल्याणकर म्हटलं की अंतर सुभेदारवाडा किंवा ओक हायस्कूल, इथंच विषय संपतो. ग्रेट. आणि तुम्ही मला तसं बिर्ला कॉलेज म्हणून मी ग्रॅज्युएशन केलं. सर, कॉमर्स, आर्ट्स? नाही, सायन्स ग्रॅज्युएट. अच्छा, सायन्स ग्रॅज्युएट. म्हणजे तुम्ही BSc केमिस्ट्री. अच्छा, BSc केमिस्ट्री. व्हेरी गुड. लहानपणीच्या काही आठवणी? लहानपणीच्या बऱ्याच आठवणी, म्हणजे आता तिथे सगळं वाढलं होतं. मित्रमंडळी सगळी तिथलीच होती. त्याच्यानंतर म्हणजे शाळेतले पण मित्र सगळे तिथले, त्यामुळे म्हणजे ग्रुप जो असतो ते सगळे ग्रुप होते. मग आम्ही खेळायचो. म्हणजे त्या काळी जे खेळ होते ते आताच्या मुलांना माहितीच नाही. आम्ही जे खेळ खेळलेलो आहे तर आताच्या मुलांना जर आम्ही म्हटलं ना, आता आम्ही जर सांगायचं ठरलं तर आम्ही गोट्या खेळलो, आम्ही भोवरे खेळलो, आम्ही काठीचा खेळ खेळलो, आम्ही लगोरी खेळलो, डबा एक्सप्रेस खेळलो. त्याच्यानंतर म्हणजे अलंकार, म्हणजे हे पतंग उडवण्या, म्हणजे पतंग उडवण्यासाठी तर मी असा होतो की मी आमच्या एरियात, म्हणजे आमचा राममारुती चौक आहे तिथून टिळक चौकापर्यंत पतंग उडवायला जायचो. म्हणजे असं फेमस. आणि गोट्यांच्या बाबतीत पण एवढं हे होतं की मी कल्याणमधल्या अशी कुठची एरिया राहिले नाही की मी तिथे जाऊन गोट्या खेळलो नाही. एवढा म्हणजे माझ्या घरी असं होतं की मी, आणि माझा नेम चांगला होता एकदम, तर मी नेहमी गोट्या जिंकून यायचो. आणि वडिलांना त्या आवडायचं नाही, मग एक डबा मी लपून ठेवायचो. मग कधी चुकून वडिलांना सापडला की आमच्या बाजूच्या विहिरीत तो टाकला जायचा. असे कमीत कमी 20-25 डबे त्या विहिरीत गेलेले आहेत. म्हणजे एवढे डबे जाऊ नये तुम्ही गोट्या खेळायचं कधीच बंद नाही झालं. आणि शाळेत असताना दुसरी आमची मजा काय होती की आता जी मुलं आपण सगळी म्हणजे काय म्हणतात लेहर्स असे म्हणजे जे काय खातात, बरोबर, आपल्या वेळी म्हणजे तू पण आता अनुभवला असेल की आपण चिंचा बोरं, ती याची बोरं, ही जी गोष्ट त्यावेळी ती काळी महिना किंवा ते चनिया मनिया म्हणायचे त्याला, ही जी आपण त्यावेळी खाल्लं. आणि चिंचा वेगवेगळ्या प्रकारच्या त्या विलायची चिंचा, म्हणजे आम्ही त्या म्हणजे आमची अशी एक हे होती की आमच्या इथून गंधारी हा आमची छोटी लहान मुलांची पिकनिक काढायचो आम्ही सगळे चालत शहराच्या बाहेर. हा, शहर तेव्हा ते गांधारी शहराच्या बाहेरच होतं. चालत गांधारीला जायचं. मग जाताना आवळे, बोर, चिंचा, कैऱ्या, करवंद हे सगळं खात जायचं. त्यांनीच पोट भरलेलं असायचं. तिथे जायचं. नदी एवढी स्वच्छ होती की पाणी असं पिण्यासारखं होतं तेव्हा. म्हणजे आणि ते पाणी तिथे आम्ही प्यायचो. तिथे थोडा वेळ टाइमपास करायचो आणि परत चालत आमच्या सिद्धेश्वरीपर्यंत यायचो. तर हे छोटी पिकनिक आम्ही लहान मुलांची, एवढं ते वातावरण होतं त्यावेळेचं. ते आम्ही अनुभवलं. मला सुद्धा आता नॉस्टॅल्जिया आलाय मुकरेन सर. तुम्ही जे खेळ सांगताय ते मी माझ्या लहानपणी खेळलेलो आहे. आणि आज जेव्हा मी 7-8-10 वर्षाच्या मुलांना खेळताना बघतो तेव्हा आईला ते व्हिडिओ गेमवर असतात किंवा खेळत असलेच तरी IPL फेमस असल्यामुळे एक तर क्रिकेट नाही तर जास्तीत जास्त कबड्डी, कारण का ते त्याला सुद्धा कमर्शियलाइज केलेलं आहे आणि कमर्शियलाइज फॉर्म आहे त्याला. बरेच खेळाडू कबड्डीतले फेमस आहेत. त्याच्यामुळे
चढाई करतो, हे करतो, ते करतो, हे माहिती असल्यामुळे. पण दबागीस पैकी लपाछुपी असे खेळ मला ह्यांना माहिती ते संग्रहाने असं मला बघितलं. आमच्या इथे डबाईस पीस आता आमच्या इथे मुलं खेळत होती. आता रस्ता आमच्या वेळी कसं असे 3-4 वाडे एकत्र होते आणि वाडा संस्कृती, त्यामुळे लपायला अशा जागा भरपूर सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी असायच्या आणि सगळे वेगवेगळ्या ठिकाणी लपायचे. आणि तो डबा ज्याच्यावर राज्य असायचा तो इकडे तिकडे गेला की म्हणजे तो तिकडे गेला की इकडचा डबा उडवायचा, इकडे गेला की इकडचा डबा. ही जी मजा होती. आता मी आमच्या इथे खेळत होती मध्ये मुलं, त्यांना डबा स्पेसनी समजतच नव्हतं. म्हणजे त्यांनी एकाने डबा ते फेकला, तो ज्याच्यावर राज्य होता तो आणायला गेला आणि सगळी मुलं जाऊन एकाच ठिकाणी लपली. अरे म्हटलं आता तुम्ही डबा उडवायला येणार कसे? सगळे तर तुम्ही एकाच ठिकाणी लपलाय. म्हणजे ती जी तेव्हाच्या ज्या सगळे खेळ होते आणि त्याची जी सगळी मजा आपल्या वेळेने आपण अनुभवली ती आताच्या मुलांना नाहीच मिळते असं मला वाटतं. आणि तो म्हणजे खरा लॉस आहे की जे सगळे आमच्या इथे देऊळ आहे तिथे आम्ही ते खांब खांबोळी खेळायचो. एक माहिती असेल तर एक खांब पकडायचा प्रत्येकाने. मग त्या किंवा ते काय त्याला म्हणायचे दगड का माती, म्हणजे हे जे होतं तर ते आताच्या मुलांना आता सगळीकडे कॉन्क्रीट का माती असं पण नाही म्हणू शकत. कॉन्क्रीट झालं सगळीकडे. तो मजा आपण त्यावेळी सगळी अनुभवली आणि ती मजा आजची पिढी घालवते याचं फार वाईट आहे करायचं. सिद्धेश्वर बालपण गेलो, शाळा सुभेदारवाडा सुद्धा ऐतिहासिक आणि बिर्ला कॉलेज कल्याण मधलं नावाजलेलं कॉलेज, सायन्स ग्रॅज्युएशन, हे सगळं चालू असताना तुम्ही कल्याणमध्ये जन्माला आलात, परिवाराबरोबरच राहत होता. तर थोडस परिवाराबद्दल सांगा. परिवारामध्ये म्हणजे माझी आई गव्हर्नमेंट म्हणजे पीएमसी मध्ये शिक्षिका होती. अच्छा. वडील रेल्वेमध्ये म्हणजे दोघेही गव्हर्नमेंट रेल्वेमध्ये होते. आता नंतर मी समजा माझा 2 भाऊ आहेत. मला एक भाऊ आहे तो त्याचे डिप्टी क्लास म्हणजे आपले याचे त्याचे चिंतन क्लासेस आहेत आणि त्या क्लासेस मध्ये त्याचा आता म्हणजे देवेंद्र त्याचे क्लासेस आहेत. आताच्या फॅमिलीचं म्हटलं तर त्याची मिसेस आहे, त्याला 2 मुलं आहेत, वेदांग म्हणून आणि सानिका. अच्छा. वेदांग जो आहे तो आता सायंटिस्ट झालाय आयसर मध्ये, तिरुपतीला आयसर मध्ये होऊन तो आता सायंटिस्ट झालेला आहे आणि स्वतःचा बिझनेस हे करतो. आणि सानिका आहे ती आता लास्ट इयर BSc ला आहे. अच्छा. तुमचा पुतण्या आणि पुतण्या. दुसरा जो भाऊ आहे माझा गजेंद्र, त्याची मुलगी जी आहे ती आता 8वीत आहे आणि ती पण योगासनांमध्ये वगैरे एकदम एक्सपर्ट, म्हणजे तिला राज्यस्तरीय वगैरे सुद्धा बक्षीस तिला आता मिळतात. असं आता आमचं जे कुटुंब म्हणतात मी, आई, 2 भाऊ आणि त्यांचे म्हणजे दोघांच्या मिसेस आणि मुलं, हे सगळे आमचं आताचं कुटुंब. आजही तुम्ही एकत्र राहता सगळे? नाही, कल्याणातच राहतो पण वेगळे. आता जागेचा आपल्या इथे 1 BHK मध्ये सगळे तर नाही राहतो, त्यामुळे भाऊ पण सगळे आहेत कल्याणातच. पण सगळ्या सणांना यांना सगळे एकत्रच असतो, असलं तरी वेगळे. म्हणजे कल्याणात राहून वेगळे राहिला तरी तुमच्या भेटीगाठी वरचेवर असतात, त्याच्यामुळे हम साथ साथ हे म्हणतात. मला वाटतं गजेंद्र सर्वात धाकटा का देवेंद्र? गजेंद्र सगळ्यात. अच्छा. म्हणजे तुम्ही सर्वात मोठे, मग देवेंद्र आणि मग उत्तम, ग्रेट. आम्ही असं ऐकून आहोत की तुम्हाला वेटलिफ्टिंगची प्रचंड आवड होती आणि व्यायामशाळेत अगदी कसोशीने तुम्ही व्यायाम करायचा आणि 2-2, 3-3 तास तो व्यायाम चालायचा. अगदी प्रोफेशनल बॉडी बिल्डर सारखी बॉडी तुम्ही केली होती. आणि मी वेटलिफ्टिंग मला वाटतं राज्यस्तरावर केलं. तर ही वेटलिफ्टिंगची आवड कशी झाली? कसं झालं, मी 10वी नंतर जिम जॉईन केली. त्याला व्यायामशाळा म्हणायचे तेव्हा, पण आता हे जिम नवीन शब्द. तर पार नाक्यावर रिक्रिएशनची एक शाखा होती. जी तिथे तेव्हाच्या काळी जास्त कुठची इक्विपमेंट नसायची. म्हणजे अगदी बेंच प्रेस आणि ती पुली बिली एवढंच पाहिजे, बाकी जास्त. आणि तिथे छोटासा आखाडा पण होता. म्हणजे या गावागावातली जी उंबरडा, सापरडा, कोणबी इथली लोक येऊन तिथे कुस्ती खेळायची. आणि ते कुस्तीचा पण तिथे चालायचं. कुस्तीचा म्हणजे तिथे ती माती बिती अशी ती खाणायची वगैरे, ते सगळं त्यांचं चालायचं. पण ती सगळी गावातलीच होतं. आपल्याला असं कोणी त्याच्यात कुस्तीमध्ये असं नव्हतं. बरोबर. मी सुद्धा जी जॉईन केली ते आपले कसं असतं, मित्रांच्या बरोबर आपण तेव्हा असतो की सगळ्या मित्रांनी आता चला जिम चालू, मग सगळ्यांनी आम्ही सगळ्यांनी जिम जॉईन केली. मग ती जी जिम होती तिथे मी सांगितलं ना की फक्त जोर आणि बैठका ह्याच्यावरच पहिले जोर असायचा. म्हणजे जोपर्यंत चांगले जोर आणि चांगल्या बैठका आपल्याला येत नाहीत तोपर्यंत कुठच्या इक्विपमेंटला हातच लावायचा नाही, डंबेल्सला सुद्धा हात लावायचा नाही. आणि हीच खरी शिकवण ती खरी. म्हणजे तेव्हा मग मी
म्हणजे सुरुवातीला अक्षर म्हटलं तर 10 जोरपासून चालू केलं की 10 जोर मारता आले की बस आहे बरोबर. सुरुवातीच्या दिवसात. हा. मग नंतर हळूहळू करत ते वाढवत मी दिवसाला 500 जोर मारायचो वा. आणि 1000 ते 1200 बैठका मारू शकायचो. या वा. हा, म्हणजे असं म्हणजे कॉम्पिटिशन असायची बरोबर. की तू किती मिनिटात मारतो तू किती मिनिटात. मग मी 4 मिनिटात 100 जोर पर्यंत पोहोचलो होतो की 4 मिनिटात मी 100 जोर मारायचो. वा. तर म्हणजे- मिनिटाला 25 जोर. हा, मिनिटाला 25 जोर. तर ही तेव्हाची आठ. मग ती जी होती ती मी सांगितलं तसं की 2-1 वर्ष मी त्या पारनेकरच्या जिम मध्ये होतो. बरोबर. मग तिथून असं झालं की नंतर मी नमस्कार मंडळाच्या जिम मध्ये गेलो. बरोबर. तर तोपर्यंत मी फक्त साधा व्यायामच करत होतो. नमस्कार मंडळाची व्यायाम अजूनही चालू चालू आहे हा, नमस्कार हा. मंडळाच्या आता. हम्म. तर मग तिथे गेल्यानंतर असं झालं की मी तिथे पण जवळजवळ 6 महिने वर्षभर साधा जिम म्हणजे साधा व्यायामच करत होतो. बरोबर. पण तिथे एक सुरेश कापरे नावाचे सर होते जे वेटलिफ्टिंग तिथे कोचिंग करायचे. बर. तर ते एक सहज मला म्हणाले की मकरंद तू वेटलिफ्टिंग चांगलं करू शकशील तर अच्छा. तू प्रयत्न कर. बरोबर. म्हटलं ठीक आहे म्हणजे आता आणि माहिती होतं की त्यांचं चांगलं कोचिंग आहे आणि व्यायामाची आवड पाहिजेच आवड आहे असेल. पहिल्यापासून. आणि तसं म्हटलं तर तसं फरक जास्त असं वाटायचं नाही. तर म्हटलं ठीक आहे. मग मी ते ट्रेनिंग चालू केली बरोबर. वेटलिफ्टिंग. बरोबर. वेटलिफ्टिंगचं ट्रेनिंग चालू केल्यानंतर 1 वर्षानंतर पहिल्यांदा माझी सर्वात कॉम्पिटिशन झाली की मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये. ग्रेट. मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये उतरलो तिथे मला सिल्वर मेडल मिळालं. वा वा पहिल्या ह्याच्यामध्ये. वा. हे आपण कधीच बोलतोय? हे 89 वा. 35 वर्ष झाली. 35 वर्ष. मग तेव्हा मला पहिलं मेडल मिळालं. मग त्याची आवड तयार झाली. मग बरोबर. मी पहिले सगळ्या डिस्ट्रिक्ट लेवलच्या कॉम्पिटिशनला उतरायला सुरुवात केली. हम्म. मग सगळ्या डिस्ट्रिक्ट मध्ये गोल्ड मेडल मिळायला लागलं. त्याच्यानंतर मग डिस्ट्रिक्ट मध्ये गोल्ड मिळालं की राज्याला सिलेक्शन होतं. वा. मग वा. महाराष्ट्र स्टेटला Correct. सिलेक्शन झालं. तिथे गोल्ड मेडल मिळालं. वा. तिथे सुरेख. गोल्ड मिळाल्यावर नॅशनलला सिलेक्शन झालं. सुरेख. मग मी नॅशनलला पण पार्टिसिपेट केलं पण नॅशनलला माझी 4th पोझिशन लागली म्हणजे मेडल नाही मला मिळालं. पण तरी 4था नंबर लागला. हा, 4था नंबर लागला. उत्तम. तर त्या सायमल्टेनियसली हे झालं म्हणजे राज्य विजय याच्यातलं. हा. तसं तिकडे युनिव्हर्सिटी लेवलला पण असतं बरोबर, वेटलिफ्टिंग बरोबर, बॉडी बिल्डिंग. Correct. तर मग मी 89ला फक्त वेटलिफ्टिंग मध्ये उतरलो होतो. अच्छा. आणि नंतरच्या वर्षी मी युनिव्हर्सिटीला बॉडी बिल्डिंग आणि वेटलिफ्टिंग एकाच वर्षी उतरलो होतो. मुंबई युनिव्हर्सिटी. मुंबई युनिव्हर्सिटी. वा वा. क्या आणि बात. मला बॉडी बिल्डिंग मध्ये सिल्वर मिळालेलं हा. आणि वेटलिफ्टिंग मध्ये गोल्ड मिळालं एकाच वेळी युनिव्हर्सिटी. जबरदस्त. म्हणजे खरंच कल्पना नव्हती. हा. म्हणजे मी नुसतं ऐकून होतो की मकरंद नामाने एकेकाळी म्हणजे दृष्ट लागण्यासारखी तब्येत होती आणि जबरदस्त बॉडी बनवलेली होती. एकेकाळचा तो गाजलेला वेटलिफ्टर आहे. पण सिल्वर गोल्ड मेडलची अशी खैरात होती हे मी आज सर पहिल्यांदा ऐकतोय. म्हणजे आपल्यातच राहणारा मेंबर जो आपल्याबरोबर हसत खिदळत राहतो तो नॅशनल लेवलच्या चॅम्पियनशिप पर्यंत जाऊन आलाय आणि सिल्वर गोल्ड मेडल मिळवली आहेत. म्हणजे मी पॉज घेतला लिटरली कारण मलाही असा विचार करावा लागला की बापरे मी चुकत नाही ना. तर असा हिरा आपल्यातच आहे आणि आपल्याची कल्पना नाही. मला असं वाटतंय सर या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून जो आपला उद्देश होता तो सफल होतोय की घरगुती मुलाखतींचा सोहळा असल्यामुळे या बऱ्याच गोष्टी ज्या आज आपल्या मेंबर्सना कळणं गरजेचं आहे आपल्याच कलिग्स बद्दल आपल्याच मित्रमैत्रिणींबद्दल मला असं वाटतं. थँक्यू सो मच सर. ही अतिशय महत्वाची माहिती होती. सो मग इतक्या उंचीला गेल्यानंतर आपण प्रोफेशनल वेटलिफ्टर व्हावं असं नाही वाटतं? नाही तेच आता कसं आहे माहितीये का की मी TY पर्यंत हे सगळं व्यवस्थित चालू होतं. बरोबर. त्याच्यानंतर काय झालं BSc जसं झालं तर आपल्या ब्राह्मणांमध्ये एक पगडा काय आहे की हम्म. बाबा एक तर नोकरी कर नाही तर पुढे काय शिकायचं तर मग म्हणजे आता कसं होतं मी त्यावेळी अशा स्टेजला होतो की अजून मला 2 ते 3 वर्ष लागली असती इंटरनॅशनल म्हणजे म्हणजे कसं मी नॅशनलला पार्टिसिपेट व्हायचं पण माझं 4th पोझिशन लागली होती. बरोबर. म्हणजे त्याच्यानंतर अजून 3 ते 4 वर्ष विदाऊट काही म्हणजे आणि वेटलिफ्टिंग वर हा असा खेळ आहे ना की जर तुम्हाला तो प्रोफेशनली खेळायचा असेल तर तुम्ही असं जॉब करून वगैरे नाही खेळू शकत. बरोबर आहे. त्याला पूर्ण तुम्हाला focus पूर्ण त्याच्यावर वेळ द्यावा लागतो. कारण माझं तेव्हाचं शेड्यूल असं असायचं जेव्हा मी जिमिंग हम्म. तर मी सकाळी 2-2.5 तास फक्त जिम करायचो आणि संध्याकाळी 2-2.5 तास वेटलिफ्टिंगचं ट्रेनिंग करायचो. वा. म्हणजे 5 तास माझे जायचे त्याच्यातच दिवसातले. आणि दुसरी गोष्ट काय की ते त्याच वेळी करू शकतो. आता बरोबर. नंतर कसं झालं की घरातनं लगेच आपल्या इथे जसं प्रेशर येते की आता जॉब शोधायला सुरुवात कर. बरोबर. ग्रॅज्युएट झालेलं आहे आता कामाला आहे. जॉब शोध. मग मी जॉब म्हणजे मला मिळाला लगेच जॉब. मग मी केमिस्ट म्हणून जॉब हे जे आहे रबाला म्हणून नवी मुंबईला बर. तिथे केमडाईज फॅक्टरीमध्ये मला केमिस्ट म्हणून जॉब लागला. वा. आता नॅचरली जॉब आणि BSc केमिस्ट्री केमिस्ट्री केलं होतं त्यामुळे ते शिफ्ट ड्युटी असायच्या. अच्छा. आता शिफ्ट ड्युट्यांमध्ये ऑटोमॅटिकली हळूहळू माझं जिम मागे पडायला लागली कारण की
फर्स्ट शिफ्टला वेगळ्या वेळी जायचं, सेकंड शिफ्टला वेगळ्या वेळी जायचं, वेळा बदलल्या आणि मग तो जो प्रोफेशनल साठीचा जो ट्रेनिंगला वेळ जसा द्यायला पाहिजे किंवा म्हणजे जी डेडिकेशन तिथे द्यायला लागतं बरोबर ते ऑटोमॅटिकली बंद झालं. आणि मग कॉम्पिटिशनला उतरणं पण बंद झालं. तिथं मी म्हणजे आमचं असं असायचं की एखादं सिलेक्शन झालं की 20-20 दिवस आमचं शिबिर असायचं. त्या 20 दिवसासाठी आम्हाला जायला लागायचं खूप म्हणजे ती आणि ते खुराक वगैरे हे ते सगळं मेंटेन करणं वगैरे सगळं करायला लागायचं. पण एकदा तुम्ही जॉबला जर फर्स्ट सेकंड थर्ड शिफ्ट मध्ये असाल तर तुम्ही ते काय करू शकत. त्यामुळे ते माझं ऑटोमॅटिकली म्हणजे म्हणतात ना की मनाला न आवडत असताना पण माझं ते सुटून गेलं ते. आणि मग ती जॉब मध्ये हळूहळू तो बंदच झालं. म्हणजे वेटलिफ्टिंग हा प्रकार माझ्या म्हणजे मग वेटलिफ्टिंग प्रोफेशनली करायचं तिकडनं एकदम वेटलिफ्टिंग छंदावर आलं की मग जमेल तसा व्यायाम करायचं. म्हणजे ते वेटलिफ्टिंगचं जे एक डेडिकेटेड हे होतं माझा तो संपल्यासारखा झाला. फक्त जिमला जायचं, आपल्याला जो व्यायाम करायचा तो करायचा आणि वेळ मिळेल तेव्हा तसं. आणि तुम्ही म्हणाल बरोबर आहे सर की अशा लेवलला प्रोफेशनली काम करायचं तर नुसता व्यायाम करून नाही सर. कारण तुम्ही म्हणाला की 5 तास तुम्ही व्यायाम करायचा इन्क्लुसिव्ह सकाळी व्यायाम आणि दुपारी संध्याकाळी ट्रेनिंग याच्यानंतर खुराक आणि झोप हेही तितकंच महत्वाचं आहे. कारण ते जर योग्य प्रमाणात मिळालं नाही तर नुसत्या व्यायामाने किंवा ट्रेनिंगनी काहीच होऊ शकत. अतिशय सुंदर गोष्ट आहे सर. पण मला असं वाटतं त्याच्यामुळेच बहुतेक आम्हाला असा एक कन्सल्टंट मिळायचा होता जो गेली 12, 13, 15 वर्ष रिअल इस्टेटमध्ये प्रोफेशनल ऍडवायझर म्हणून काम करतोय. आणि आम्ही तुम्हाला नेहमी जेव्हा 1 मिनिट इंट्रोडक्शन देताना ऐकतो वेगवेगळ्या मीटिंग्समधून BBNG मध्ये सुद्धा त्यावेळेस नेहमी ऐकतो की आम्ही 2010 पासून प्रोफेशनल रिअल इस्टेट कन्सल्टंट म्हणून काम करतोय. आणि मुंबईच्या वेगवेगळ्या भागात तुम्ही हे काम करता तुमचे कनेक्ट वापरून. तर मग रिअल इस्टेट कडे वळलं कसं झालं नोकरी सोडून? ऍक्च्युली आता नोकरी सांगितलं ना की मी 2.5 वर्ष नोकरी केली. अच्छा. आणि पहिलीच नोकरी केमिस्ट म्हणून जी मला लागलेली मी सांगितलं नवी मुंबई ती मी 2.5 वर्ष नोकरी केली. आणि हे तुम्ही म्हणता साधारण 89-92. अच्छा 91-92 मी नोकरी करत होतो. 92ला मी नोकरी म्हणजे 92च्या डिसेंबर म्हणजे मी नोकरी सोडली. तर तेव्हा मी सांगितलं तसं की नोकरीत मला एक गोष्ट लक्षात आली की बॉस इज ऑलवेज राईट. करेक्ट. हा जो नोकरीतला हे आहे तो आपला पिंड नाहीये. बरोबर. आपण म्हणू शकत नाही बॉस जर रॉंग असेल तर आपण म्हणणार बॉस तू रॉंग आहेस. आणि मग तिथे चालणार नाहीये. त्यामुळे मग मला कळलं की मी काय नोकरी करू शकत नाही. मी कोणाच्या अंगावर म्हणजे बरोबर गोष्ट असेल तर मी तुझं म्हणणं मान्य करीन. पण जी गोष्ट चुकीची आहे तू बॉसेस म्हणून फक्त ती मान्य करायची तर हा आपला पिंड नाही हे मला कळलं. त्यामुळे मग पुढचे कुठेही केली तरी ही सिस्टीम तशीच असणार आणि ते परत आपल्याला नाहीच पडणार. मग आपल्याला सोडायला लागेल. त्याच्याऐवजी मग आता ठरवलं की नाही आता नोकरी ही करायचीच नाही. पण त्याच्या सायमल्टेनियसली असं झालं की मी माझाच एक म्हणजे आमचा क्लासमेट हा इन्शुरन्स DO झाला होता. तर त्यांनी आम्हाला आमचे त्याचे जे 8-10 मित्र त्यांनी आम्हाला पहिल्यांदा सांगितलं की तुम्ही माझे एजंट व्हायचंच आहे. मग आम्ही त्याच्या मैत्री इन्शुरन्स एजंट हे झालं त्याचं ट्रेनिंग घेतलं. त्याच्या सायमल्टेनियसली माझी पिअरलेस म्हणून जी तेव्हाची एक संस्था होती गाजलेली होती. तर तिथे पण माझी ओळख झाली. म्हणजे त्याच्यात ती पण माझ्या ह्याच्यात आली. त्याच्यात पण मग या दोन्हीकडे चांगलं माझं काम चालू झालेलं. 92, 94, 95 पर्यंत माझी म्हणजे LICचं पण 2-3 वर्षच केलं मी. नंतर मग पिअरलेस मध्ये माझी जवळजवळ 1000-1200 लोकांची टीम होती. आणि एक चांगलं इन्कम त्याच्यातनं म्हणजे की त्यावेळी नोकरी माझ्या बरोबरचे जे होते त्यांना जेवढं नव्हतं होतं त्यापेक्षा जास्त इन्कम माझं त्या फेट्यातलं चांगलं होत होतं. मग मी ते कंटिन्यू केलं आणि मला ते आवडायचं सुद्धा की ते जनसंपर्क लोकांशी बोलणं लोकांना भेटणं मीटिंग करणं मोटिवेट करणं हे जे सगळं त्याच्यात असतं. ती आणि पूर्ण आम्ही महाराष्ट्रभर फिरायचो सगळीकडे लोक म्हणजे माझी जी टीम होत्या त्या पूर्ण महाराष्ट्रभर होत्या. मग सगळीकडे फिरायला मिळायचं वगैरे तर ते माझा म्हणजे आवडतं पण होतं. तेच झालं. मग त्याच्यानंतर मग मी परत 95 वगैरे साली मी युअर चॉईस म्हणून डिस्काउंट कार्ड होतं ते पण त्याच्याबरोबर चालू केलं. अच्छा. त्याच्यामध्ये पण माझी जवळजवळ 3-4 हजार लोकांची टीम होती. हा पण नेटवर्किंग कॉन्सेप्ट नेटवर्किंगचाच होता. ते म्हणजे डिस्काउंट कार्ड होतं आणि त्याच्या मार्फत आपण म्हणजे त्याची टीम बनवायची जास्तीत जास्त. मग त्याच्यात पण माझी 3-4 हजार लोकांची टीम झाली. आणि मग ती पण माझ्या म्हणजे जवळजवळ 98-99 पर्यंत माझं त्याच्यामध्येच असं एकदम हे चांगलं होतं की ते
पहिले पिअरलेस मग युअर चॉईस आणि त्यातून सांगितलं तसं इन्कम पण एकदम खूप चांगला असायचं, पूर्ण सगळीकडे फिरायचो. म्हणजे आवड आणि व्यवसायाची उत्तम सांगड बसलेली. उत्तम सांगड. फिरायलाही आवडतं, जनसंपर्क आवडतो, लोकांमध्ये राहायला आवडतं. बरोबर. आणि असा व्यवसाय मिळालाय की हे सगळं पूर्ण होतं आणि इन्कम पण चांगलं होतं. ते सगळं त्याच्यानंतर मग ते युअर चॉईसचा थोडासा प्रॉब्लेम झाला आणि मग आम्ही दुसरं जपान लाईफ म्हणून ऐकलं असेल तर ते जपान लाईफ मध्ये आम्ही जॉईन केलं. ते जपान लाईफ म्हणून मी 2003 ॲक्युप्रेशरच्या गाद्या. ॲक्युप्रेशर मॅग्नेटिक बेल्ट तर ते तेव्हा एकदम जोरमध्ये होतं. मग ते मी 2003 पर्यंत वगैरे मी ते केलं. त्याच्यानंतर मग मी त्यात एक वर्सटाईल नावाचा एक कन्सेप्ट आला होता, त्या कन्सेप्ट मध्ये पण काम केलं. पण त्याच्यानंतर मग हळूहळू थोडासा त्याचा हे कमी झाला आणि मग मी 2006-07 साली शेअर मार्केटचं ट्रेडिंग ह्याच्यामध्ये उतरलो. वा, क्या बात. म्हणजे मार्केट पडायच्या 2 वर्ष आधी, 1 वर्ष झाली, 6 पण नाही 7 मध्ये उतरलो. आणि 2008 मार्केट क्रॅश झालं. मी सांगितलं ना की 1 वर्षात मी चांगला प्रॉफिट पण कमवला होता. आणि मी सांगितलं असं एकदम नवीन होतो मी, मला काही तेवढं ज्ञान वगैरे नव्हतं, काय नव्हतं, पण जे थोडासा ज्ञान होतं त्याच्यातनं मी प्रॉफिट कमवत होतो. तरी प्रॉफिट होतं. पण नंतर असं झालं की क्रॅश असा झाला की भले भले तिथे वाचले नाही, कारण की 21,000 वरनं डायरेक्ट 7,000 7,500 सेन्सेक्स ऐतिहासिक होता. तर त्यामुळे मग तिथे म्हणजे मला कळलं की आता हे आपल्या आवाक्याच्या बाहेर चाललंय. आपल्या म्हणजे जे मोठे मोठे म्हणजे सगळ्या जे म्युच्युअल फंडाचे एनएव्हीज एवढे खाली आलेत की तिथे जर सगळे प्रोफेशनली मॅनेज करतायत, त्या लोकांना जर ते हँडल करता येत नाही तर आपण तर आज नवीन शिकलो होतो. तर म्हणून मग मी 2010 साली असं झालं की रिअल इस्टेटचा माझा थोडासा असं हे होता की माझ्या आत्याचा फ्लॅट होता, तो दरवेळी भाड्याने देताना कोणते एजंटशी माझा परिचय व्हायचा. आणि कल्याणातच. तर तो आम्ही असं तू ह्याला भेट त्याला भेट. मग मला असं वाटतं की हे पण आपण करू शकतो, आपले कॉन्टॅक्ट चांगले आहेत. आणि म्हणून मग मी ते 2010 साली ते रिअल इस्टेट मध्ये काम चालू केलं की बाबा चला आता आपण रिअल इस्टेट मध्ये काम चालू करू. 2010 साली चालू केल्यावर हळूहळू त्याच्यामध्ये जाऊन बसायला लागला. मग पहिले फक्त मी सांगितलं असं की कल्याणमध्येच असे फ्लॅट, शॉप, ऑफिस जे आपण नॉर्मली करतो, बाय सेल करायचं ते सगळं चालू होतं. मग सायंटिफिकली 12 साली मला ऑपॉर्च्युनिटी मिळाली की मुरबाड या भागामध्ये त्यावेळी एनए प्लॉट्सचं सेलिंग हे खूप जोरात चालू झालेलं. बरोबर. आणि मुरबाड तितकं डेव्हलप नव्हतं आणि तेव्हा तो ट्रेंड झालेला एक प्रकारे. म्हणजे अक्षरशः असं होत्या ना की एक 25-30 कंपन्या होत्या ज्यांचं दर रविवारी गाड्या निघायच्या. असं म्हणजे जे प्लॉट्स घ्यायचे म्हणजे 20 एकर, 15 एकर, 25 एकर असे प्रॉपर्टी लोक घ्यायची, एखाद्या वर्षात 1.5 वर्षात एनए करायची आणि सेल करायची. तर मग त्या काळात त्यात आम्ही 2 कंपन्यांबरोबर ते सगळं सोल सेलिंग असं टाईप घेतलं. माझे 2-3 मित्र. मग मुरबाड मधल्या 2-3 जे आहेत पूर्ण प्लॉट म्हणजे 150 प्लॉट्स, 200 प्लॉट्स हे ते आम्ही तेव्हा 12, 14, 15 सालापर्यंत आम्ही ते सगळे ते असे विकायचे वगैरे असं. तर ते तेव्हा एकदम जोरात होतं आणि तसं ते झालं पण. आणि मग चांगला त्याच्यातून आम्हाला रिस्पॉन्स मिळाला. किंवा मग ऍग्रिकल्चर लँड्सच्या कोणाच्या पाहिजे असतील त्या पण आम्ही मग तेव्हा डिलिंग करायचो, हे करायचो. मग त्याच्यात नंतर असं झालं की 2016 साली नोटबंदी झाली. बरोबर. डिमॉनिटायझेशन. नोटबंदीला आमचं मार्केट एकदम खाली आलं. रिअल इस्टेटला खूप मोठा धक्का होता. आणि हे जे लँड म्हणजे जे एनए प्लॉटिंग वगैरे याचं पण ते त्यावेळी एकदम सेटबॅक बसलेलं त्याला. त्यानंतर म्हणजे आता पण मी बघतो ना, आता पण त्यावेळी ज्या पद्धतीने एनए प्लॉटचे सेलिंग होत होतं त्या पुढे नाही होते आता म्हणजे त्यावेळेचे त्याला खूप होतं म्हणजे कमी प्रायोरिटी. म्हणजे तेव्हा असं लोकांचं होतं की प्रत्येकाला असं वाटतं सेकंड होम साठी आपण कुठेतरी घ्यावं, घर बांधावं, हे तेव्हा होतं. ते 12 ते 15 मध्ये आम्ही ते भरपूर चांगलं कॅच झालं. 16 साली डिमॉनिटायझेशन झाल्यानंतर तो एक सेटबॅक झाला. आमच्या बिझनेसला पण सेटबॅक झाला. कारण की सगळ्यांना असं वाटत होतं की आता अजून म्हणजे भाव पडले तर अजून पडतील. त्यामुळे घेणारा माणूस तो विचार करायचा की अजून पडल्यावर घेऊ. आणि लोक थांबत राहिले. आम्ही तर सांगितलं ना, आमचा 1 वर्ष माझं फक्त भाड्याचाच व्यवहार होत होते. म्हणजे सेल आणि परचेस झालंच नाही त्या अख्ख्या डिमॉनिटायझेशनच्या पुढच्या वर्षात. कारण की लोकांनी डिसिजन पेंडिंग केल्या. ज्यांनी आता घर घ्यायचं असा पण विचार केला, त्यांना वाटलं तर अजून 15-20% पडलं तर अजून स्वस्तात मिळेल. आणि ज्यांना विकायचं होतं त्यांना वाटलं की आता खाली पडले तर कशाला विकायचं, थोडासा काळ निघून गेला की परत पुढचे रेट. आणि नॉर्मली तसंच होतं, कधी काय असं मार्केट पडतं ते थोड्या वेळा पुरतच पडतं, 6 महिने वर्षभरात, आणि परत नंतर ते राईज होतं.
तर तसंच ते झालं की 2016ला ते झालं डिमॉनिटायझेशन नोव्हेंबर बरोबर. आणि 17 साल अख्खा आमचं तसंच गेलं. 17 सालमध्ये मी सांगितलं ना, माझे फक्त असे भाड्याचेच व्यवहार झाले, बरोबर. कुठचाही सेल आणि परचेसचा व्यवहार झाला नाही त्या वर्षभरामध्ये. बरोबर. म्हणजे आम्ही तसंच आम्ही हे केलं असतं. म्हणजे भरपूर सगळ्यांचं म्हणजे बिल्डर लोकांचे सुद्धा मोठी मोठी प्रोजेक्ट पण तेव्हा मी स्वतः रिअल इस्टेट मध्ये होतो, त्यामुळे अगदी जवळून पाहिलेलं आहे की मार्केट ऍज दे से वॉज इट ऍट इट्स वर्स्ट. बरोबर. की अरे हे कधी विकलं जाणार असे प्रश्न लिटरली पडायला लागले होते लोकांना. कारण ऍज यू सेड राईटली की लोक नाही अजून थांबू हाच प्रकार चालू होता. म्हणजे तेव्हापासून तुम्ही आता जर म्हणालात, म्हणजे मला कौतुक याच्यावर वाटतंय सर की प्रोफेशनल वेटलिफ्टिंगची संधी, त्याच्यानंतर बीएससी केमिस्ट्री असल्यामुळे एक अशी संधी नवी मुंबईला रबायला की मला केमिस्ट कडून एका लोकांना जॉब मिळतोय कंपनी सॉरी, आणि शिफ्टचा जॉब, कधी पहिली कधी दुसरी कधी तिसरी, पण तोही तुम्ही आनंदाने केला. त्याच्याने जनसंपर्क जास्त वाढला. मुळातच लोकांना भेटण्याची फिरण्याची आवड, तिथून तुम्ही नेटवर्किंग मध्ये आलात. नेटवर्किंग मध्ये 2-3 मोठ्या ऑर्गनायझेशन मध्ये त्या काळच्या काम केलं, लोक कमवले, पैसा कमवलात आणि फक्त आत्याचा फ्लॅट भाड्याला द्यायचा म्हणून आल्या ह्याच्यातनं रिअल इस्टेटच्या व्यवसायाचा जन्म झाला. म्हणजे इतकी व्हरायटी फार कमी वेळेला असते. आता तुमच्या अजून एका स्पेशल आवडीबद्दल मी बोलणार आहे. गाण्याची पॅशन ही आम्ही तुमची प्रचंड ऐकून आहोत, म्हणजे आम्हाला अनुभवही आहे. रफी साहेब तुमचे दैवत असल्यासारखे आहेत. माझेही स्वतःचे वैयक्तिक आवडते गायक रफी साहेब, किशोरदा, या सगळ्यांची गाणी तुम्ही गाता आणि तुम्ही कराओके क्लबचे मेंबर. सो ही गाण्याची पॅशन कशी काय देतो? गाण्याची पॅशन म्हटलं तर गाणं हे माझं लाईफ आहे म्हटलं तरी काय हरकत नाही. एवढं म्हणजे अगदी लहानपणापासून मला गाणं आवडतं आणि मला चांगलं गाता येतं. पण त्या काळी कसं असतं गाणं आणि गाणं किंवा गाणं हे ज्या गोष्टी आहेत ना, त्या रुजत पण असायलाच लागतात. निश्चित. तुम्ही म्हणजे तुमच्यात जे इनर काही नसेल तर तुम्ही म्हणजे शिकता येतं, पण त्यांनी तो एकदम जे अंगात जे पाहिजे ते पाहिजेच तुमच्याकडे. तर ती मला लहानपणापासून ती आवड होतीच. म्हणजे सांगतो ना की जर त्या काळी असे जे आताचे लहान मुलांचे जे लिटिल चॅम्प सगळे असतं आणि त्या आता कसं आहे की हे लिटिल चॅम्प मध्ये सुद्धा आई वडिलांनाही खूप हे द्यायला लागतं, म्हणजे सॅक्रिफाय करायला लागतं आणि तिथे मुलांबरोबर फिरायला लागतं. माझाच पुतण्या सागर फडके हा लिटिल चॅम्प मध्ये होता सागरीमध्ये. मला माहिती आहे की त्याची आई म्हणजे माझी जी वहिनी आणि भाऊ हे अक्षरशः असे 2 वर्ष 3 वर्ष त्याच्याच मागे फिरत होतो. तसं जर काही असतं तर मी गाण्यात सुद्धा करिअर केलं असतं. एवढं माझं गाणं म्हणजे माझं आजतापर्यंत असंच कधीच नाही. मी घरात असलो तरी गाणं म्हणतो, मी गाडीवर बाईकवर चालत असलो तरी गाणं म्हणतो. म्हणजे गाणं हे माझ्या असं लाईफचा भाग आहे, ते असं वेगळं नाहीच आहे. तर त्यामुळे ती होतीच. म्हणजे फिंगरप्रिंट जर्नलिस्ट जर तुमचं केलं तर सर मला असं वाटतं तुमचा आता क्रिएटिव्ह क्वोशंट हा येईल म्युझिकल इंटेलिजन्स बरोबर. कारण क्रिएटिव्ह क्वोशंट हा असताना मनुष्य इतक्या वेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज ऍट द सेम टाइम असू शकतो. म्हणजे रिअल इस्टेट पण आहे, गाणं पण आहे, बीएससी केमिस्ट्री आल्यानंतर केमिस्ट म्हणून पण काम केलं, नेटवर्किंग मध्ये पण काम केलं. सो ही पॅशन आधीपासून होती आणि मग ती हळूहळू डेव्हलप करत तुम्ही सांगितलं ना. कराओके क्लब तुम्हाला आधी कसं झालं की मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर माझाच मित्र अतुल फडके जो माझ्याच बॅचचा होता, तर तो विशारद वगैरे झालेला होता आणि त्याला खूप बॅकग्राऊंड होतं. त्यांचं घराणं असं गायकीचं कीर्तनकारांचं घराणं आहे त्यांचं. तर तो स्वतः असा 7-8 वर्षाचा असताना कीर्तन करायचा एवढं त्याचा, आणि तो आमच्या बॅचचा होता. तर मग पहिला आम्ही त्याच्याकडेच क्लास लावला, मी आणि माझा मित्र आशिष देवधर म्हणून. तर आम्ही दोघं त्याच्याकडे गाण्याच्या क्लासला शास्त्रीय संगीत शिकायला जायचो. 1-1.25 वर्ष 1.5 वर्ष आम्ही त्याच्याकडे होतो. माझी गाण्याची म्हणजे शास्त्रीय संगीताची दुसरी परीक्षा दिली त्याच्याकडनं. ती झाल्यानंतर झालं असं की त्याला नोकरी लागली आणि तो कल्याण सोडून गेला. आणि तो गेल्यावर आमचा गाण्याचा क्लास म्हणजे गाण्याचा जो क्लास होता तो माझा बंद झाला. परत ती म्हणजे सांगितलं नाही ते जर असतं म्हणजे तो जर असतं तर मग 3री 4थी 5वी अशी परीक्षा देत राहायला गेलं असतं. मग परत ते मागे पडलं. मग परत नंतर आम्ही एक ग्रुप चालू झालेला की असं म्हणजे तबला पेटीवर आमचा एक ग्रुप तयार झालेला. मग तिथे आम्ही जवळजवळ 5-6 वर्ष असं तबला म्हणजे नंतर मी काही दिवस असे तबला पेटीवरचे कार्यक्रम पण केले, म्हणजे भाव संगीत भक्ती संगीताचे असे कार्यक्रम पण मी केले. पण त्याच्यात असं झालं की नंतर थोडासा सगळा ग्रुप तो विखरल्यासारखा झाला. म्हणजे कधी पेटीवालाच नसायचा, मग तबला असा. मग तो पण माझा 2010-11 साली तो पण हे झाला.
आणि मग नंतर हे करावके आलं. मग करावके असं झालं की ते त्याला कोणाची गरज लागत म्हणजे तबला वाजला असेल पेटी वाजला असल्याशिवाय आपण गाणं म्हणू शकतो. ते काय आपण इथे प्ले होतोय आणि आपण म्हणू शकतो. मग ती झाल्यावर माझ्या मित्राचाच करावकेचा क्लब आहे. मग मी तिथे जायला लागलो. मग करावके म्हणायला लागलो आणि मग मला ते जे म्हणजे जे होतं त्याला वाव जो मिळाला म्हटल्यावर आपल्याला जो अजून हे होतं तसं. आणि मग आता आम्ही मकरंद नामाने जो स्विफ्टली गाणं म्हणतो करावकेवरती तो आता दिसतोय ज्याला इतक्या आपल्या बीबीएनजी म्हणजे प्रोफेशनली आमची जी सुरुवात झाली ती सुद्धा बीबीएनजी मधून झाली. तुम्हाला तुम्ही सगळे त्याचे साक्षीदार आहात. 22 जानेवारीला जो राम जन्मभूमीचा जो हे होता प्राण प्रतिष्ठेचा सोहळा तेव्हा आपल्या बीबीएनजीतल्या सगळ्या जणांनी चला आपण सगळ्यामध्ये कार्यक्रम त्याच्यामध्ये एक गाण्याचा राम भक्ती गाण्याचा आपण कार्यक्रम केला. बरोबर. तेव्हा आम्ही सगळे जमा झालो आणि सगळ्यांनी एक एक गाणं प्रत्येकाने श्रीरामावर म्हणायचं आणि आम्ही 6 जणांनी गाणी म्हटली आणि त्याच्यातनंच तो पुढचे जो आमचा जो आता करावके जे मी शो केले 2 बरोबर तर तोच ग्रुप आहे. सगळे गाणारे जे आहेत सगळे तेच आहेत आणि त्याच्यातनं मग आम्ही प्रोफेशनली 2 कार्यक्रम झाले आणि बाकी आता असे कोणाचे तरी म्हणजे ओळखीने कुठेतरी कार्यक्रम असतात तसे आता जसं मागे ज्येष्ठ नागरिक संघाचा डोंबिवलीला जे हे आहे आपलं गणपती मंदिर त्याच्या सगळे डोंबिवलीतले सगळे ज्येष्ठ नागरिक संघांनी म्हणून एक कार्यक्रम केला होता. तिथे आम्हाला संधी मिळाली. मग कुठे गणपतीच्या अशी ज्या संधी मिळत असतात तिथे आपण कार्यक्रम करत असतो. आपली पॅशन पूर्ण होते. सगळ्यात महत्वाचं तर आता तेच आहे. आता काही गाण्यात मी काय रफी होणार नाहीये किंवा मुकेश पण होणार नाही किंवा म्हणजे त्या प्रोफेशनल लेवलला आता काही गाण्याची म्हणजे ती आपली ही नाही राहिली. बरोबर. पण आपली पॅशन जी आहे ती जी आहे ती पूर्ण होते. लोकांसमोर आपल्याला गायला मिळतं हा आनंद आहे. दुसरं काय हौसेला मोल नसतं. मंडळी मुलाखत प्रचंड रंगलेली आहे. आपण आता शेवटचे काही प्रश्न घेणार आहोत. सर अगदी थोडक्यात आपल्याकडे वेळेची कमतरता आहे. तुम्ही बीबीएनजी कल्याण चॅप्टरच्या सुरुवातीपासून जे 4-5 फाउंडर मेंबर होते तेव्हापासून आहात. तर अगदी थोडक्यात नेटवर्किंग फोरमचा तुमचा अनुभव आणि फायदे सांगा. नेटवर्किंग फोरमचा अनुभव म्हटलं तर मी बीबीएनजीच्या आधी पण 2-3 नेटवर्किंग फोरमवर होतो आणि मी तर नेटवर्किंग फोरम हे याच्या असं बघतो की कनेक्ट माणसाला माणसाशी झालेला कनेक्ट हा कधीही उपयोगाला येतो. कधी याच्यावर माझा विश्वास आहे. नक्कीच. आणि तो म्हणजे तो आज झालेला कनेक्ट आजच काय झाला पाहिजे याचं हे कधी गणितच मी कधी धरलेलं नाही. बरोबर. तसं होत पण नाहीये. माझं एकच असतं की जास्तीत जास्त चांगल्या लोकांशी तुम्ही कनेक्टेड असाल तर तुम्हाला त्यांच्या अनुभवाचा तुमच्या अनुभवाचा त्यांना असा जो फायदा होतो तो जे म्हणतात ना टेंजिबल नॉन टेंजिबल. मी तर नेटवर्किंगकडे नॉन टेंजिबल बेनिफिट म्हणून जास्त बघतो. निश्चित बिझनेस तर मिळेल पैसे माणूस कमवतो पण कधी कधी अशा गोष्टी मिळतात की ज्याची आपण पैशामध्ये किंमत करू शकत नाही. मी म्हणत असं की बीबीएनजीमुळे म्हणा किंवा अजून नेटवर्किंग फोरममुळे मला महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये लोक जी ओळखतात किंवा ज्यांच्याशी माझं रिलेशन एक तयार झाले ते त्या नेटवर्किंग फोरममुळे झालं. नाही तर मी त्या शहरात जाऊन त्या लोकांशी तसं कॉन्टॅक्ट होण्याचं काही कारणच नव्हतं. बरोबर. दुसरी गोष्ट मी असं म्हणतो की मी समजा मी रिअल इस्टेट मध्ये तू समजा इन्शुरन्स मध्ये अजून कोणात आहे पण आपल्या इथे सगळ्या प्रकारची लोक जेव्हा येतात बरोबर तेव्हा वेगवेगळं नॉलेज आपल्याला फ्री मिळतं ना. अगदी ज्या नॉलेजशी आपला कधी संबंधच आला नसता जे आपल्याला कधी कळलंच नसतं किंवा आपल्या व्यवहाराशी किंवा आपल्या प्रोफेशनशी काही संबंध नसता पण आणि ती जे नॉलेज आहे ते सुद्धा आपल्याला उपयोगाला येतं कुठे ना कुठेतरी. निश्चित. त्यामुळे मग मी असं धरतो की कुठचंही नेटवर्किंग फोरम जे असतं त्याच्यामध्ये प्रत्येकाने टिकून राहिलं पाहिजे. टिकून राहिलं पाहिजे. आणि मी सुद्धा आम्ही जे म्हटलं कल्याण चॅप्टर तर आम्हाला तेव्हा असं म्हणजे बीबीएनजी बंद करायचं सोडायचं हा आमच्या डोक्यात कोणाचाच नव्हता विचार. चालू ठेवायचं 5 माणसं आली तरी चालू ठेवायचं 6 माणसं आली तरी चालू ठेवायचं. मीटिंग झाल्या पाहिजेत आणि आपण भेटलो पाहिजे. उद्या त्याचा कारवा तयार होणार आहे म्हणजे ह्या गोष्टीवर माझा विश्वास आणि मी नेटवर्किंग आधी केलेलं आहे त्यामुळे मला माहिती आहे की 2 माणसांमधनं 2000 माणसं तयार करू शकतो माणूस. इथे पण तेच आहे की इथे पण आम्ही 6 माणसं होतो 5 7 झाले 8 झाले करता करता आता आपण बघतोय आपला चॅप्टर जो एक 50 फ्लरिश चॅप्टर म्हणून जो बीबीएनजी मधला आता आपले चॅप्टर आहे तर ती मला खात्री होती की ते आपण होणार. आणि सगळे आपले जे जुने मेंबर आहेत ते पण सगळे म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं सुरुवातीचे असतात ते जर स्ट्रॉंग असतील तर काय प्रॉब्लेम येत नाही. खरं. मंडळी मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात आहोत आपण आणि रॅपिड फायर राऊंडनी आपण मकरंद सरांना खुमासदार प्रश्न विचारला. सर तयार? येस. मी 10 प्रश्न विचारीन तुम्हाला इमिजिएटली जी सुचतील ती उत्तर द्यायची. एकच आवडती गोष्ट निवडायची असेल तर काय निवडणार? व्यायाम का गाणी?
मी म्हणेन गाता गाता व्यायाम करेन. वा, काय उत्तर दिलंय, अप्रतिम. कडक फिल्टर कॉफी का रेस कॉफी? नेस कॉफी. व्यावसायिक निमित्ताने कल्याणशिवाय इतर ठिकाणी स्थायिक व्हावं लागलं तर कुठं होणार? डोंबिवली, ठाणे का नवी मुंबई? डोंबिवली. डोंबिवली म्हणजे कल्याण नंतर प्रेफरन्स डोंबिवली. जवळचे मित्र कोण? शाळेतले, कॉलेजचे का व्यवसायातले? शाळेत. आणि अजूनही एकदम 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 सुभेदार जिंदाबाद. अजूनही आमचा ग्रुप आहे, म्हणजे त्यातले त्याच्यात पण असतं ना, एक क्लोज अजून थोडे सांगतात तर सगळ्यात क्लोज आहे ते तर आम्ही महिन्यात 3-4 वेळा भेटतो. वा. थोडेसे लांबचे आहेत ते 4-5 महिन्यात भेटतो आणि त्याच्या लांबचे आहेत ते वर्षातून तरी भेटतोच. म्हणजे आमचं चालू आहे. ग्रेट. कल्याणातील गप्पांचा आवडता कट्टा कुठला? पारनाका, टिळक चौक का महाराज? आपले मित्र जे असतील तो कधी फार नाही कळत, कधी टिळक चौकात असतात, तिथे आपला कट्टा चालू. जिथं मित्र तिथं काय कट्टा. क्या बात. रिअल इस्टेट शिवाय करिअर कशात करायला अजूनही आवडेल? अल्टरनेट करन्सीत का नेटवर्क मार्केटिंग? दोन्ही. माझं ते चालू पण आहे. आणि म्हणजे अल्टरनेट क्रिप्टो म्हणजे जी करन्सी आहे त्याच्यात मी सांगतो ना 2020 पासून मी आता चांगलं हे आहे आणि ते माझं जे व्यवस्थित आहे त्याच्यात पण जाऊन बसलेलं आहे. म्हणजे दोन्हीकडे करिअर चालू. उत्तर दोन्ही. येस येस. सर आता फार महत्वाचा प्रश्न आहे. मकरंद खूप रागवला तर काय करतो? फोन करून शिव्या घालतो, प्रत्यक्ष भेटून सांगतो का अतिशय तिखट मेसेज करतो? नाही, माझा विश्वास हा नेहमी प्रत्यक्ष भेटून बोलण्यावर आहे. जे असेल ते. मग माझं असं म्हणणं आहे ना की कदाचित त्या माणसाला आज माझा राग येईल, पण जेव्हा त्याला ते कळेल ना की हा माणूस आपल्यासाठी चुकीचं काय बोलत नव्हता, तर तेव्हा ते रिअलाइज होईल, ते त्याला होईल. तो माझा बोलण्यावर असा म्हणजे प्रत्यक्ष भेटून बोलण्यावरच विश्वास आहे. फोन म्हणजे स्पष्ट वक्तव्य. स्पष्ट. क्या बात आहे, जबरदस्त. सर, शेवटचे 3 प्रश्न. समोर स्पष्ट न बोलता मुद्दा मांडायचा असेल तर मकरंद काय करेल? मेसेज करेल, दुसऱ्या करवी तो मेसेज पोचवेल का फोनवर बोलून गोलगोल बोलून सांगेल? नाही, आता ह्याच्यातलं माझं दुसरं ऑप्शन असं असेल की जर मला माहिती असेल त्या माणसाचा इन्फ्लुएन्सर कोणीतरी आहे जो मी पण ओळखतो आणि त्याच्या म्हणजे माझ्यातर्फे तो ऐकणार नाही पण त्याच्यातर्फे ऐकेल असं मला माहिती असेल, तर मग मी त्या माणसातर्फे त्याला ते पोहोचवायचा प्रयत्न करेन की बाबा, आणि मला माहिती असेल म्हणजे ते की तो त्याचं तो ऐकेल. तर मग मी ते त्याच्याकडनं त्याला म्हणतात सोनार आणि कान टोचावे, तर मग त्या सोनाराला सांगितलं तोच ह्याचे कान थोडेसे असं. क्या बात आहे, जबरदस्त. गाण्याची पॅशन आहे. रफी, किशोर आणि मुकेश यामध्ये सर्वात कठीण गाणी कोणाची वाटते? कठीण तसं असं म्हणजे आपण हे नाही, प्रत्येकाचीच काही गाणी सोपी आहेत आणि काही गाणी कठीण आहेत. आणि त्यातल्या त्यात मी म्हटलं तसं असतं की त्याच्यात म्हटलं तर मनाड्यांची जास्त शास्त्रीयवर आधारित असायची, त्यामुळे ती जास्त कठीण वाटतात कधी. पण ह्यांची तिघांची जी आहेत ती अशी म्हणजे त्यातली कठीण आणि हे तर असतातच, पण तेवढी नाही वाटत. पण या तिघांमधली सर्वात कठीण कोणाची? तिघांमधली म्हटलं तर मग किशोर कुमारची काही गोष्ट काही गाणी थोडीशी वाटते जास्त कठीण. क्या बात. आणि सर्वात शेवटचा प्रश्न. BBNG मधला आवडता मुद्दा कुठला? सेक्रेटरी, चॅप्टर हेड का गार्डियन? आता तरी गार्डियनचा चालू आहे आणि तो म्हणजे त्याच्यात एक आनंद असा आहे की आपण एक चॅप्टर उभ्या करण्यात आपला जो हे आहे सहभाग आहे हे जास्त म्हणजे कसं असतं आपल्याला पण बरं वाटतं ना की चला एक जिथे चॅप्टर नव्हता तिथे आता आपण नवीन कॉन्टॅक्ट डेव्हलप केले, लोकांशी भेटलो हे केलं आणि मग चॅप्टर तिथे उभा राहिला. आणि मला वाटतं अनुभवानी, मानाने आणि कर्तृत्वाने तुम्ही पालकमंत्री या पदाला भूषवताय हे खरोखर योग्य आहे. मंडळी, इथंच आज आपण थांबणार आहोत. मकरंद सरांची अतिशय खुमासदार गप्पा झाल्या, त्यांनीही अतिशय खुमासदारपणे आपल्याला बोलून रंगत आणली. सर, तुम्ही आज वेळ दिला त्याबद्दल थँक्यू सो मच. मला पण तुझं आणि आता इथे नेहा आहे पण आपले म्हणजे ज्यांनी तुम्ही हे सगळं अरेंज केलेलं आहे मला तुमच्याबद्दल पण खूप चांगलं हे वाटतं की तुम्ही हा इनिशिएटिव्ह जो घेतलेला आहे तो आज कल्याण चॅप्टरचे मेंबर सगळ्यांपर्यंत पोहोचत आहेत. बिझनेसच्या बाबतीत नाही तर सगळ्या त्यांचे जे आवडीनिवडी हे जे सगळं पोहोचत आहेत, तर तुमच्यासाठी पण खूप खूप थँक्यू सो मच. खूप चांगलं काम करताय आणि ते मला वाटतं सगळ्यांपर्यंत पोहोचेल. तर नक्कीच तुम्हाला पण आणि आपल्या सगळ्या चॅप्टरला पण त्याचा नक्की फायदा. नक्कीच. आपण पुढल्या भागात परत एका नवीन मेंबरवर भेटू. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.